नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे यांची खोत ही कादंबरी. आज भाग 15वा. आज 2 ऑक्टोबर, गांधी जयंती. शाळेत कार्यक्रम असल्यानं शलाका आज नेहमीपेक्षा लवकर उठली होती. तिला तिचे केस शॅम्पू लावून धुवायचे होते, पण शाळेत जायला उशीर होईल म्हणून तिने केस न धुता आंघोळ केली. लिंबू कलरची साडी नेसून तिने केस विंचरून बकुळीच्या ताज्या फुलांचा गजरा केसात माळला. त्या फुलांचा घमघमाट खोलीभर सुटला होता. साडीवर अत्तराचा फवारा मारला. आरशासमोर उभी राहून ती तोंडावर पावडरचा पफ हलक्या हातानं फिरवायला लागली. तिचे डोळे टप्पोरे होते, भोया धनुष्याकृती होत्या. हसताना तिच्या गालावर सुंदर खळी पडायची. शलाकाला क्षणभर आपल्या सुंदर रूपाचा हेवा वाटायला लागला. तिच्या अंगातली चोळी तिने नेसलेल्या साडीच्याच रंगाची असल्यामुळे तिचं लावण्य आणखीनच उठून दिसत होतं. शलाकानं घाईघाई देवघरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. नंतर दादा खोतांच्या आणि अनुराधाच्या पायाला हात लावत नमस्कार करते हां असं म्हणत पायात चप्पल घालून रस्त्याला लागली. तिची धांदल बघून तिच्या आईवडिलांना तिची गंमत वाटली. हायस्कूलच्या पटांगणामध्ये मुलं मुली जमत होती. आज अभ्यास नसल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. एकमेकांशी बोलत ते पटांगणात उभी होती. मुली घोळक्या घोळक्यानं उभं राहून चिवचिवत होत्या. प्रत्येकीनं वेणीत लाल रंगाची रिबीन बांधली होती. ती लाल रंगाची रिबीन डोळ्यात उठून दिसत होती. जणू प्रत्येक विद्यार्थिनीच्या डोक्यात लाल रंगाचं जास्वंदीचं सुंदर फूल उमललं होतं आणि ते बघणाऱ्याचं लक्ष वेधून घेत होतं. मुलींपेक्षा मुलांच्या बोलण्याचा आवाज कानांना स्पष्ट येत होता. दिन्या, वश्या, परश्या अशा इरसाल हाका मारत मुलं एकमेकांशी बोलत होती आणि इकडे तिकडे बघून एकमेकांना ढकलतही होती. त्यांचा गोंधळच उडालेला होता. स्टाफरूममध्ये शिक्षक आणि शिक्षिका जमल्या होत्या. त्यामध्ये शलाकासुद्धा होती. देसाई मॅडम शलाकाला आनंदानं म्हणाल्या, वा मॅडम, तुमची साडी आज फारच छान आहे. शलाकानं फक्त गालात हसून त्यांच्या बोलण्याला दाद दिली. हायस्कूलचे हेडमास्तर हे त्यांचे पती होते. त्यांच्या शेजारी एक तरुण बसला होता. देसाई सर घसा खाकरून म्हणाले, मी तुम्हाला सरांची ओळख करून देतो बरं का. माझ्या शेजारी जे बसलेत ना ते संजय भागवत सर. कालच ते आपल्या हायस्कूलमध्ये हजर झालेत. त्यांचा विषय इंग्रजी आहे. ते सर्व विषयात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण झालेत. आता प्रत्येक शिक्षकानं त्यांना आपली ओळख करून द्या. देसाई सर बोलायचं थांबले आणि त्यांनी पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. त्यांच्याबद्दल माहिती ऐकून सगळे शिक्षक भागवत सरांच्याकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघायला लागले. शलाका त्यांचा तो रुबाब डोळ्यानं बघत होती. सगळ्या शिक्षकांनी आपली ओळख करून दिली. तिची वेळ आली तेव्हा ती दोन्ही हात जोडून गालात गोड हसत आपली ओळख करून देत म्हणाली, नमस्कार भागवत सर, मी शलाका दामले. माझा विषय मराठी आणि हिंदी आहे. तिच्याबद्दल अधिक माहिती देत हेडमास्तर म्हणाले, यांना सांस्कृतिक कामात विशेष रस असल्यामुळे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही त्याची सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकतो. त्यांचा गळासुद्धा गोड आहे बरं का. गातासुद्धा फार छान. वा वा, छान. भागवत सरांनी त्यांचं बोलणं ऐकून दाद दिली. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की भागवत सरांना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेच करतील आणि दामले मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलतील. आयत्या वेळी हेडमास्तरांनी शलाकावर जबाबदारी टाकली होती. ती क्षणभर गडबडली खरी, पण नंतर तिने स्वतःला सावरलं. महात्मा गांधीजींच्या देशसेवेची तिला तशी चांगली माहिती होती आणि विद्यार्थ्यांसमोर कसं बोलावं याचं ज्ञान तिच्याकडे होतं. थोड्याच वेळात मैदानात सगळी मुलं जमली. शिपायांनी मुलांसमोर टेबल खुर्च्या मांडल्या. शिक्षक शिक्षिका स्थानापन्न झाले. देसाई सरांनी शलाकाला प्रार्थना म्हणण्यासाठी हातानं इशारा केला. शलाका मुलांसमोर उभी राहून प्रार्थना म्हणायला लागली. तिच्या मागून मुलं मुली दोन्ही हात जोडून गोड गळ्यानं प्रार्थना म्हणायला लागली, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म. प्रार्थना झाल्यावर भागवत सर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी उठले. मुलांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या गोड वाणीनं मुलं मंत्रमुग्ध झाली. भागवत सर खणखणीत वाणीत म्हणाले, आता गांधी जयंतीच्या निमित्तानं ज्या मुलांना भाषण करायचं आहे त्यांनी आपलं भाषण पुढे येऊन करावं. आधी 8व्या इयत्तेपासून सुरुवात होईल. सर खुर्चीत बसल्यावर 8वी इयत्तेत शिकणारी मुलं पुढे जात आणि हाताची घडी करून, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे, अशी भाषणाला सुरुवात करून पाठ केलेली वाक्य धडाधड बोलून आपल्या जागेवर जाऊन बसत. मुलीसुद्धा लाजत लाजत समोर येत भाषण करून जागेवर जाऊन बसत. मुलांचं भाषण संपल्यावर भागवत सर उठले आणि पुढे येऊन मोठ्या आवाजात म्हणाले, आता मुलांची भाषणं संपलेली आहेत. आता दामले मॅडम 2 ऑक्टोबरच्या निमित्तानं मार्गदर्शनपर भाषण करतील. कुणीही गडबड करायची नाही, शांतपणे भाषण ऐकायचं आहे. भागवत सरांच्या बोलण्यामुळे जादू झाली. त्या ठिकाणी कमालीची शांतता पसरली. मानेला हलकासा झटका देऊन शालाका बसल्या जागेवरनं झटकन उठली. तिचा चेहरा प्रसन्न होता. तिने स्मितहास्य केल्यामुळे तिच्या गालावर सुंदर खळी पडली होती. तिचे पाणीदार डोळे ने कमालीचे बोलके होते. भागवत सर तिच्या हालचाली डोळ्याच्या कोपऱ्यातनं निरखत होते. शालाका मंद पावलं टाकत पुढे आली. मुलांच्या समोर प्रसन्न चेहऱ्यानं उभी राहिली. मुलांनी टाळ्या वाजवून त्यांचा आनंद व्यक्त केला. घसा खाकरून शालाकानं बोलायला सुरुवात केली. आज 2 ऑक्टोबर आहे हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही आहे. बऱ्याच मुलामुलींनी गांधीजींच्या कार्याबद्दल माहिती दिली. ती माहिती त्यांनी फार चांगली दिली. महात्मा गांधीजींनी आयुष्यभर सत्याची कास कधी सोडली नाही. युद्ध न करता किंवा हातात तलवार न घेता त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 150 वर्षांच्या गुलामगिरीतनं त्यांनी आपली सुटका केली, म्हणून आपण त्यांना महात्मा ही पदवी दिली. सध्याच्या असुरक्षित वातावरणात आपल्याला महात्मा गांधींचेच विचार तारू शकतील. त्यांच्या विचारांशिवाय आपल्याला आता पर्याय उरलेला नाही. गांधीजींनी उपेक्षित समाजाकडे अधिक लक्ष दिलं. अस्पृश्यांना त्यांनी हरिजन ही पदवी दिली. साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या आयुष्याचं संचित होतं. आजच्या दिवसाचं निमित्त साधून गांधीजींचे विचार तुम्ही आचरणात आणावेत, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. शालाका भाषण संपवून तिच्या खुर्चीत पदरानं कपाळावरचा घाम पुसत बसली. तिचं भाषण ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. हेडमास्तर देसाई तिच्याकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघत होते. मुलांना टाळ्या वाजवायचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. मुलांनी तिचं भाषण ऐकून नंतर टाळ्यांचा पाऊस पाडला. शेवटी त्यांना सांगायला लागलं की आता तुम्ही टाळ्या वाजवायच्या थांबवा. मग आणखीन काही वक्त्यांची भाषणं झाली आणि कार्यक्रम आटोपला. शिक्षक शिक्षिकांसाठी चहाचा कार्यक्रम ठेवला होता. चहाचा घोट घेता घेता भागवत सर शालाकाकडे कौतुक मिश्रित नजरेनं बघत म्हणाले, चांगलं झालं तुमचं भाषण. सगळ्यांना तुमचं भाषण आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही माझं भाषण? तशी मी कधी भाषणाची तयारी करून येत नाही. मला आवडलं तुमचं भाषण, त्याबद्दल थँक्स. शालाकानं तोंडाला चहाचा कप लावला. मगाशी देसाई सरांनी तुमच्याबद्दल मला आणखीन माहिती दिली. हो का? सरांनी माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती दिली? गालात गोड हसत शालाकानं त्यांना विचारलं. ते म्हणाले की तुमचं मराठी साहित्याचं वाचन चांगलं आहे, त्यामुळे भाषणात त्याचा तुम्हाला फायदा होतो. हां, तसं म्हणाल तर मला वाचनाचा छंद आहे. मिळतील तेवढी पुस्तकं मी वाचून काढते. पण भाषण तर मी मराठी शाळेत शिकत होते ना, तेव्हापासूनच करते आहे. बरं मला सांगा, मराठी साहित्यातली कोणती कोणती पुस्तकं तुम्ही वाचलीत? म्हणजे मला सुद्धा वाचनाचा छंद आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. हातातला रिकामा चहाचा कप टेबलवर ठेवत भागवत सर म्हणाले. कुणी पुस्तकाबद्दल बोलायला लागलं ना की शालाकाला अगदी राहवत नसे. किती बोलू आणि किती नको असं तिला होऊन जात असे. मनात पुस्तकांची आणि लेखकांची नावं आठवून ती म्हणाली, मी गोनी दांडेकरांची बहुतेक सगळी पुस्तकं वाचली आहेत. माझे ते आवडते लेखक आहेत.
लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं स्मृतिचित्र हे त्यांचं आत्मचरित्र. गोदावरी परुळेकरांचं जेव्हा माणूस जागा होतो. बनगरवाडीसुद्धा मी वाचली आहे. तशी यादी बरीच मोठी आहे, आठवून सांगण्यात वेळ निघून जाईल. शलाका हसत हसत म्हणाली. तिच्या हसण्यात भागवत सर सुद्धा सामील झाले. शिक्षक आपापसात गप्पा मारत चहापान करत होते. आज कोणाला शिकवायचं नव्हतं. विद्यार्थी आपापल्या घरी कधीच निघून गेले होते. शिक्षक आपापसात अनेक विषयांवर बोलत होते. शलाकाकडे बघत भागवत सर तिला म्हणाले, मॅडम तुम्ही शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचलं आहे का? अप्रतिम पुस्तक आहे. मी 2-3 वेळा ते पुस्तक वाचलं आहे. मला अजून एकदा ते वाचायचं आहे. अहो भागवत सर, मी ते पुस्तक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अजून काही ते पुस्तक मला मिळालं नाही. तुमच्याकडे आहे का ते पुस्तक? माझ्याकडे पुस्तक आहे, पण येताना ओझं होईल म्हणून मी ते आणलं नाही. आता शाळेला सुट्ट्या पडल्यावर मी घरी जाईन, तेव्हा परत येताना पुस्तक नक्की आणेन. सर खरंच घेऊन या पुस्तक. मी वाचीन आणि तुम्हाला परत करीन. माझ्याकडे ठेवून घेणार नाही ते. शलाका गालात हसली तेव्हा तिच्या गालावर सुंदर खळी पडली. भागवत सरांच्या नजरेतनं ते सुटलं नाही. यापुढे मराठी पुस्तकांवर मला तुमच्याशी बोलायला आवडेल. मलाही आवडेल. दिवसभर मुलांच्या पुढे घसा फोडून कंटाळा येतो. तो कंटाळा तर निघून जाईल. मॅडम तुम्ही नोकरीला कधी लागलात? मी गेल्या वर्षी लागले. माझं हे 2रं वर्ष आहे नोकरीचं. सर आपण नंतर निवांत कधीतरी बोलू. नाही तर तुम्ही असं करा ना, तुम्ही आमच्या घरी या चहाला. मी माझ्या बाबांची आणि तुमची ओळख करून देते. आमचं घर तुम्ही बघाल त्या निमित्तानं. मॅडम मी तुमच्या घरी चहा घ्यायला अवश्य येईन. मग आज संध्याकाळीच या, मी वाट बघते. ठीक आहे, येईन. चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यावर शलाका पिसासारखी तरंगत वाड्याकडे निघून गेली. तिचं भाषण ऐकून बऱ्याच जणांनी तिची मुक्तकंठानं कौतुकं केलेली होती. त्यामुळे तिला खूप आनंद वाटत होता. नोकरीमुळे तिच्या दुःखाची धार आता बोथट व्हायला लागली होती. तिलासुद्धा आता त्याची कल्पना यायला लागली होती. भागवत सर आपल्याकडे चहाला येणार आहेत, आपण त्यांचं आपल्या घरी स्वागत कसं करायचं याचा विचार करत ती पायाखालचा रस्ता तुडवत होती. बैठकीच्या खोलीत दादा खोत जामानिमा करून ऐटीत खुर्चीत बसले होते. सकाळी गांधी जयंतीचा कार्यक्रम आटोपून घरी आल्या शलाकानं त्यांना, बाबा आपल्याकडे संध्याकाळी हायस्कूलमध्ये नवीन आलेले भागवत सर येणार आहेत चहाला, असं सांगितलं होतं. त्यामुळे दादा खोतांनी वाडा सोडला नव्हता. जामानिमा करून ते पितळीच्या नक्षीदार अडकित्त्यानं ओली सुपारी कातरून फक्कन तोंडात टाकत होते. शलाका तिच्या खोलीत आरशासमोर उभी राहून तोंडाला पावडर लावत होती. भागवत सरांच्यासाठी झाडावर चढून गणपत शहाळी काढत होता आणि अनुराधा कांद्या पोह्याची स्वयंपाकघरात तयारी करत होत्या. कामवाली लक्ष्मी कांदा मिरची वेळेवर चिरत बसली होती. भागवत सर येणार म्हणून अख्खा वाडा कामाला लागला होता. जणू दूरवरचा पाहुणा खूप दिवसांनी वाड्यात येणार होता आणि त्याचं आनंदाने स्वागत करायला वाडा सज्ज झाला होता. दादा खोत सुपारी चगळत आराम खुर्चीत निवांत बसले होते. त्यांचं लक्ष फाटकाकडे होतं. इतक्यात त्यांना फाटकाजवळ एक देखणा तरुण वाड्यात येताना दिसला. दादा खोत डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागले. त्यांची पक्की खात्री झाली की शलाकानं सांगितलेले हेच ते भागवत सर असावेत. दादा खोत आराम खुर्चीत सावध होऊन बसले आणि शलाकाच्या खोलीच्या दिशेनं बघत मोठ्या आवाजात तिला साद घालत म्हणाले, शलाका भागवत सर आलेत, बाहेर ये. त्यांचा आवाज ऐकून शलाका धावतच दिवाणखान्यात आली. तोपर्यंत भागवत सरांची स्वारी दाराजवळ येऊन ठेपली होती. त्यांना बघून दादा खोत त्यांचं स्वागत करत मोठ्या आवाजात त्यांना म्हणाले, या 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 भागवत सर, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. नमस्कार. भागवत सर गालात हसत म्हणाले, बसा ना. शलाका लाकडी खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली, मला थोडा उशीर झाला इकडे यायला, त्याबद्दल तुमची मी आधी माफी मागतो. सागवानी खुर्चीत बसत भागवत सर नम्रपणे म्हणाले, अहो चालायचंच की, आता माफी कसली मागताय. शलाका म्हणाली की भागवत सर आपल्या हायस्कूलमध्ये नवीनच आलेत, त्यांना मी चहासाठी घरी बोलावलं आहे. म्हटलं बरं झालं, निदान त्यानिमित्तानं आपली ओळख तरी होईल. इतक्यात गणपत त्या ठिकाणी आला. त्याच्या हातात एक काचेचा प्याला होता. त्या प्याल्यात त्यांनी शहाळाचं मधुर पाणी आणलं होतं. सरांच्या पुढे तो काचेचा प्याला धरून गणपत त्यांना आग्रह करत म्हणाला, सर तुमच्यासाठी आत्ता शहाळी फोडून त्याचं पाणी गालासात आणलंय, प्या प्या, तुम्ही प्या, तुम्हाला लय बेस वाटते बघा.
भागवत सरांना त्याच्या डोळ्यात आग्रह दिसला. अवमान न करता त्यांनी तो पेला हातात घेतला, तोंडाला लावला. शहाळीच्या गोड पाण्याचा घुटका त्यांच्या घशाखाली उतरल्यावर त्यांना खूप बरं वाटलं. इतक्यात अनुराधा हसतमुखानं दिवाणखान्यात आल्या. अनुराधाची ओळख करून देत शलाका सरांना म्हणाली, सर ही माझी आई. नमस्कार आई. नमस्कार. अनुराधा तुझा नाश्ता झाला का नाही? हो झालाय की आणते. अहो आई सावकाश घेऊन या, मला तशी घाई नाही आहे. सर तुम्ही आधी कांदे पोहे खा, मग तुम्हाला आमची शलाका संपूर्ण वाडा फिरून दाखवेल. हा वाडा माझ्या आजोबांनी पेशवाईत बांधला. त्यावेळी हा वाडा बांधायला 9 लाख रुपये खर्च आलाय. या आमच्या वाड्यासारखा वाडा तुम्हाला अख्ख्या तालुक्यात बघायला मिळणार नाही. आमच्याकडे खोती होती तेव्हा वाड्यात नोकर चाकर भरपूर, आली गेली माणसं भरपूर. सण असल्याप्रमाणे माणसं वाड्यात जमत होती. आता काळ बदलला, माणसं बदलली. कुळ कायद्यानं बऱ्याच जमिनी कुळांकडे गेल्या. अहो धान्यानं भाताची कोठारं नुसती भरायची, पण आता ती रिकामी आहे. ती कोठारं आता आमचे गडी फक्त झाडायलाच उघडतात बघा. हा काळाचा महिमा, त्याला कोण काय करणार नाही का? बाबा अहो बाहेरून वाडा बघून मी तर मनात एकदम खुश झालो. असा आणि इतका भव्य वाडा मी उभ्या आयुष्यात कुठेच नाही पाहिला हो. काचेचा रिकामा ग्लास गणपतकडे परत देत भागवत सर म्हणाले, अहो तुम्ही फक्त वाड्याचं बाह्य रूप बघितलं आहे, अजून आतल्या खोल्या कुठे बघितल्या तुम्ही? आमच्या वाडवडिलांनी वाडा बांधला तेव्हा 2-3 कोसांवरनं पाटानं वाड्यात पाणी आणलं आहे. तेच पाणी आम्ही आता पितोय. त्यांनी बांधलेला पाण्याचा पाट प्रत्येक वर्षी आम्हाला साफ करता येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे बघा. शलाका मध्ये सरांना माहिती देत म्हणाली, सर वाड्यात तळघरात एक भुयार होतं. ते भुयार जवळजवळ 1 किलोमीटर लांबीचं तरी होतं असं म्हणतात. बऱ्याच वर्षांपासून त्याचा कोणी वापर करत नसल्यामुळे त्या भुयारात आता फक्त मातीचे ढिगारे साचलेत. अरे वा, ऐकावं ते नवलच म्हणायचं. सरांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले होते. सर तुम्हाला आमचा वाडा संपूर्ण फिरून दाखवणार आहेत, त्याआधी गरमागरम कांदे पोहे खाऊन घ्या सर. गणपतनं त्यांच्या पुढ्यात लाकडी स्टूल ठेवलं, त्यावर कांद्या पोह्याची बशी ठेवली. त्यावर बारीक खोबरं कोथिंबीर टाकली होती. पिवळ्या धम्मक ताज्या लिंबाच्या 2 फोडी होत्या. हे काय मी एकटाच खाणार आणि तुम्ही? अहो बाबा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये काही खात नाहीत. तुमच्याबरोबर आम्ही चहा घेतो, तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा, संकोच करू नका सर. शलाका त्यांना आग्रह करत म्हणाली. शलाकाच्या आग्रहामुळे भागवत सरांच्या मनातला संकोच कमी झाला होता. वाड्यातली माणसं एवढ्या आपुलकीनं आपल्याला खाऊ पिऊ घालतील असं त्यांच्या आधी ध्यानी सुद्धा आलेलं नव्हतं. आज सकाळी शलाकाला शाळेत ते पहिल्यांदा भेटले होते. ते कोण, कुठले, त्यांचं गाव कोणतं, अजून ह्या लोकांनी तसं काहीही विचारलं नव्हतं. अतिथी देवो भव याप्रमाणे त्यांनी त्यांचं आतिथ्यशील स्वागत केलेलं होतं. म्हणून भागवत सर मनातल्या मनात भारावून गेले होते. गिलावा केलेल्या भिंतीवर लावलेले फोटो डोळ्यांनी बघत ते गरम कांदे पोहे खायला लागले. खाताना ते छतावर टांगलेली सुंदर नक्षीदार झुंबरं सुद्धा बघत होते. काय बघू आणि किती बघू असं त्यांना झालं होतं. बोलत बोलत भागवत सरांनी कांदे पोहे खाऊन संपवले. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी चहाचा गरम कप तोंडाला लावला. आलं टाकून चहा केल्यामुळे त्याची लज्जत आणखीन वाढली होती. सरांनी चहाचा रिकामा कप खाली ठेवल्यावर दादा खोत शलाकाकडे बघत म्हणाले, शलाका आता तू सरांना आपला संपूर्ण वाडा फिरून दाखव आणि हा तळघरातलं भुयार लांबून दाखव बरं का. पुढे जाऊ नकोस. मातीचे ढिगारे आणि कोळीष्टक यामुळे ते भुयार भरून गेलं आहे म्हणून मी तुला सांगतोय. बाबा मला माहिती आहे ते, मी सरांना ते लांबूनच दाखवणार. आणि मग सरांकडे वळून शलाका म्हणाली, चला की सर मी तुम्हाला आमचा वाडा दाखवते. भागवत सर बसलेल्या खुर्चीतनं उठले आणि शलाकाच्या मागून दमदार पावलं टाकत चालायला लागले. आता दिवाणखान्यात दादा खोत एकटेच सागवानी लाकडाच्या खुर्चीत बसून होते. अनुराधा स्वयंपाकखोलीत गेल्या होत्या आणि गणपत अंगणात पडलेला पालापाचोळा वाढवणानं गोळा करत होता. दादा खोत बसले जागेवरनं उठले आणि दिवाणखान्यात शतपावली घालायला लागले. शतपावली घालताना ते तोंडातल्या तोंडात रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणायला लागले. मना सज्जन भक्तिपंथेची जावे,
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. दादा खोत शतपावली घालत असताना भोईवाडीतली 4-5 माणसं त्यांना भेटायला आली. दादा खोतांना नमस्कार करून ते बाकड्यावर आदबीनं बसले. दादा खोत खुर्चीत बसले आणि घसा खाकरून त्यांनी एकाला विचारलं, काय नामदेव, कसं काय येणं झालं वाड्यावर? खोतांनो, वाईच काम असा तुमच्याकडं. रांडाच्या बोल की, तू बोलल्याशिवाय मला काय कळणार आहे? दादा खोत हसत हसत म्हणाले, त्याचं कसं आहे खोतांनो, प्रत्येक वर्षी आम्ही होड्याची शर्यत लावतो. त्याच्या उद्घाटनाचा नारोळ तुमच्या हातानं देतो. तेव्हा त्याचं तुम्हासने अवतान देण्यासाठी आम्ही आलो. गावातील समद्या देवळात नारोळ दिलाय आणि समद्या गावाला तसं कालावा बी केलाय. तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन उद्या तुम्ही यायचं. दादा खोत मनात विचार करायला लागले. होड्यांची शर्यत प्रत्येक वर्षी व्हायची. फार पूर्वीपासून ती प्रथा गावात चालत आली होती. गावच्या खोतानं नारळ दिल्यावरच शर्यतीच्या होड्या पाण्यात लोटल्या जायच्या. काही वेळा आपापसातल्या वाकडीकीमुळे भांडणं व्हायची, कधी कधी डोकीही फुटायची. मग तो वाद पुन्हा गावात यायचा. दादा खोत त्यांना स्पष्ट शब्दात सांगत म्हणाले, हे बघ नामदेव, मी एका अटीवर यायला तयार आहे. खोतांनो, कोणची अट? ऐका, मुख्य म्हणजे तिथे भानगडी होता कामा नाहीत. तुम्ही एकमेकांची डोकी फोडता, पण ते नंतर आम्हाला निस्तरायला लागतं. मग होड्यांच्या शर्यती घेऊन उपयोग काय, सांगा बरं तुम्ही. त्या सगळ्यांचे चेहरे आता बघण्यासारखे झाले होते. ते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता काय बोलावं हा प्रश्न त्यांना पडला. भोईवाडीतली भांडणं, मारामाऱ्या त्यांना ठाऊकच होत्या. जगू मेंढे त्यांना आश्वासन देत खालच्या आवाजात म्हणाला, खोतांनो, या वर्षी तसं काय बी होणार नाही. मी तसा तुम्हासनी सबूत देतो. त्याची जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त आमचा मान राखा. तुम्ही आल्या बिगर कार्यक्रमाला शोभाच नाही बघा. तेव्हा आमची तुम्हासनी हात जोडून विनंती, तुम्ही कार्यक्रमाला यावा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. ठीक आहे, येईन मी. दादा खोतांनी हे ताणून धरलं नाही. दादा खोतांचा होकार ऐकून त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ते जाण्यासाठी उठून उभे राहिले. जगू मेंढे त्यांना पुन्हा एकदा म्हणाला, खोतांनो, आम्ही वाट बघतो. हे बघा, तुम्हाला मी शब्द दिलाय. आलेली मंडळी खुश होऊन वाड्यातनं बाहेर पडली. इतक्यात भागवत सर आणि शलाका दिवाणखान्यात आले. संपूर्ण वाडा फिरून बघितल्याचं समाधान सरांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एखादी अद्भुत वास्तू बघितल्याचं सुख सरांनी अनुभवलं होतं. दादा खोतांनी त्यांना हसत हसत विचारलं, काय सर, आवडला का आमचा वाडा? बाबा, मला तुमचा वाडा खूप आवडला हो. अहो, मी याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे स्थापत्यशास्त्र एवढं विकसित झालेलं नसताना कसं काय त्या काळात वाड्याचं हे असं बांधकाम केलं असावं ना, असा प्रश्न पडलाय बरं का मला. तुम्हाला जसा प्रश्न पडलाय तसा मलाही प्रश्न पडलाय. अहो, वाडवडिलांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. त्यांचं ऋण आम्ही नाही विसरू शकत. बाबा, अहो, हा वाडा बघून ना मी वाड्याच्या प्रेमातच पडलो बघा. हे बघा, तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गप्पा मारायला आमच्याकडे येत जा. आता काय, आता आपली ओळख झाली आहे नाही का? हो, मी अवश्य येईन, भागवत सर म्हणाले. बाहेर संध्या छाया पडली होती. भागवत सर निरोप घेऊन त्यांच्या मुक्कामी जाण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडले. ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शलाका डोळे विस्फारून बघत होती आणि दादा खोतांच्या नजरेतनं ते काही सुटलं नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी. आज या कादंबरीचा 15वा भाग तुम्ही ऐकलात. 16वा भाग ऐकण्यासाठी उद्या परत भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.